रिपोर्टिंग केलं नाही तर 2 धाब्याची पेनल्टी. त्याचबरोबर दुसऱ्या सत्राची 2 षटकं संपली आणि तदनंतर जर आपण रिपोर्टिंग केली तर 2 बॉलची पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. स्पर्धेमध्ये सहभागी सर्व संघांसाठी नियमावली समान. सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला देऊयात ऑल द बेस्ट. आजचा अंतिम दिवस गजर क्रिकेटचा, सोहळा आनंदाचा. याच दे याची डोला हा टेनिस बॉल क्रिकेट जगताचा देखना सोहळा बघण्यासाठी उपस्थित सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. सज्ज झालेले ही छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी खानिवरे. सकाळचं हे निर्णायक सत्र, वातावरण देखील प्रफुल्लित तल्लीत आपण बघत आहोत. टॉस जिंकला विकास स्पोर्ट्स पवाड्याचे संघ कर्णधार मयूर यांनी पहिल्या डावामध्ये ते क्षेत्ररक्षण करतायत. गोलंदाजीसाठी पाहिलं तर कुमारला इन्व्हाइट करण्यात आलेला जो फ्रंट लाईन बॉलर आहे विकास स्पोर्ट्स पवाड्याचा. बरोबर 9:24 आजच्या निर्णायक अंतिम दिवसातील पहिल्या सामन्यातील पहिला चेंडू पडतोय. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती ऑफटमच्या बाहेर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करत होते. ड्रिल करून दाखवतात. स्ट्रेट बॅटर लॉफ्ट करायचं होतं. पहिल्या सामन्यातील पहिला चेंडू पडतोय. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. कुमारला आपण बघत आहोत. गोलंदाजी करका हलकासा चेंडू इनस्विंग देखील झाला. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती सलामीवर आपण बघत आहोत संदेश आणि त्यांच्या समवेत मयूरला. आज ग्रुप डी साठी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी अनंतजी लिंगे यांच्या वतीने आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचा देखील आभार. स्टेट बॅटन लॉफ्ट केला समोर. बॉल येतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुपर फ्लॅटेड पॅरलल फटका आणि या ठिकाणी सुरुवात दमदार झाली आहे. ती बॅटिंग करणाऱ्या शिवस्वराज 11 सावळाराम नगर नवापाडा बी क्रिकेट संघाची. पहिला मॅक्सिमम संदेशच्या बॅटमधून षटकार. स्टेट बॅटन लॉफ्ट केला समोर. बॉल येतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अनंतजी लिंगे यांच्या वतीने आपल्याला देखील निर्णायक अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील स्टेट बॅटन लॉफ्ट केला समोर. बॉल झालेला. स्विच इट रिव्हर्स टीम. स्विच अँड स्वीट इट. बॉल पाठवला डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. अंतिम दिवसातील स्टेट बॅटन लॉफ्ट केला समोर झालेली बॉल झालेला आहे. स्विच इट रिव्हर्स टीम. थँक्यू डीजे. ऑन बोर्ड. सुरुवात डॉट बॉलनं झाली होती मात्र त्यानंतर डॉमिनेटिंग बॅटिंग सलामीवीर मधून आपण बघत आहोत. इंडिव्हिज्युअल 10चं कॉन्ट्रीब्युशन. ऑन साइडला बोलवला मिडॉनला. फिल्डर एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न रोहित पाडेकरचा तो यशस्वी होताना पाहायला मिळतोय. मागच्या 2 बॉलवरती विध्वंसक फलंदाजी त्यानंतर बाहेरचा रस्ता दाखवलाय फलंदाज संदेशला. पहिली विकेट कुमारच्या सोबतीनं विकास स्पोर्ट्स पवाडे क्रिकेट संघाकरता. थँक्यू डीजे. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न होते. मिडॉन आतमध्ये होता खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक रोहितचं कौतुक करावं लागेल. अगदी हवेमध्ये सूर लगावत असताना एका हातानं त्याने यशस्वीरित्या हा झेल पकडला. स्टनिंग अँड स्पेक्टाक्युलर वन टेकन कॉन्फिडेंटली फ्रॉम हिम. स्कोर सध्या 10 या आकड्यावरती. पहिला धक्का नुकताच बसलाय तो बॅटिंग करणाऱ्या शिवस्वराज 11 सावळाराम नगर नवापाडा बी क्रिकेट संघाला. बॅकफुटवर येऊन कट करण्याचा प्रयत्न संघनायक मोहसिन आहेत. टॉप ऑफ दी ऑर्डर 3ऱ्या क्रमांकावरती त्यांच्या अगेन्स्ट निर्धाव चेंडू आपण बघत आहोत. जशी विकेट मिळाली कुमारला कॉन्फिडन्स आता त्याचा देखील दुनावलेला आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर सध्या 10 या आकड्यावर. स्टील 1 to go. मिस टाइम फटका मात्र मिड ऑफच्या फिल्डर पासून दूर आहे. तोपर्यंत लॉंग ऑफ वरून बॅकअप येईल. मिळते ती एक सिंगल. याच समेत पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 11 धावा दाखल करते एका गडाच्या मोबदल्यात. शिवस्वराज 11 सावळाराम नगर नवापाडा बी हा संघ सध्या बॅटिंग करत असताना दरम्यानच्या कालावधीत सुरेशजी घुडे साहेब यांच्या वतीनं ऑल द बेस्ट आले. शिवस्वराज 11 सावळाराम नगर नवापाडा बी आणि त्या समेत विकास स्पोर्ट्स पवाळे आणि संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीला त्यांचं देखील करूयात आपण वेलकम. 11ला पहिला धक्का. पहिलं षटक संपलं कुमारचा. सुरुवात तर जबरदस्त झाली. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. 5 कितीपर्यंत मजल मारेल तो बॅटिंग करणार संघ शिवस्वराज 11 सावळाराम नगर नवापाडा बी. रोहित गोलंदाजीसाठी महत्वपूर्ण डावाचं षटक दुसरं सध्या सुरू होतं. स्क्रीन एंड कडून रोहितला आपण गोलंदाजी करता बघत आहोत.
बॅकफुटवर आले, समोर हॅमर करतायत. मिड ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. थोडे फॉल झाले होते, मात्र स्वतःला त्यांनी बॅकअप केले. मिळेल ती फक्त एक सिंगल. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं आपण बघत आहोत. पोहोचले पुढे ते आतापर्यंत 12 या आकड्यावर. 12 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. मयूर स्ट्रायकर एंडला. लो फुल टॉस बॉल, राऊंड ऑफ ऍक्शन. विकेट कीपर बीट, शॉट थर्ड मॅन बीट, आउटफील्ड फास्ट. चेस फिल्डर साठी मात्र प्रयत्न त्याचा फसला आणि बॉल लॉंग स्टॉपला सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. चौकार. चा वेग इतका प्रचंड होता की चेंडू बॅटमध्ये संपर्क झाला नाही. विकेट कीपर हेमंत चौधरी त्यांना देखील लाईन समजली नाही. थर्डमॅनचा फिल्डर पाठमोर होता. पायाच्या सहाय्याने चेंडू लाडवण्याचा प्रयत्न, त्याचाही फसला. 22चा चौकार. धावसंख्या 16, 16. बॅकफुटवर आले, कव्हर्स मध्ये ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत, मात्र तत्पूर्वी मिड ऑफचा फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं आपण बघत आहोत. सध्या पोहोचली होती आतापर्यंत 17 या आकड्यावरती. 17 ऑन बोर्ड. संपूर्ण स्पर्धेसाठी मॅच बॉल सौजन्य श्री मयूरजी पद्माकर मार्के यांच्या वतीनं आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचं देखील आयोजन समितीच्या वतीनं आभार आम्ही व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर यूट्यूब लाईव्हसाठी सौजन्य वैभवजी राजने विद्यमान सरपंच ग्रामपंचायत साकुर्ली यांच्या माध्यमातून त्यांचं देखील आभार आम्ही मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं व्यक्त करत आहोत. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते. ब्लँड सिंग ऑफ बॅट, कॉन्फिडन्स स्टार्ट संदेशचा, मात्र जसा तो बाद झाला धावफलकावरती पूर्णपणे कंट्रोल, नियंत्रण आपण बघत आहोत क्षेत्ररक्षण करणाऱ्या विकास स्पोर्ट्स पवाळे क्रिकेट संघाचं. 17 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 1 टू गो. शॉर्ट ऑफ गुड लेन, बॅकफुटवर आले, हुक करतायत ऑन साइडला. स्कोलेकचा फिल्डर पाठमोरा, जोपर्यंत बॅकअप केले जाईल एक सिंगल. सेकंडचा कॉल करत होते त्या ठिकाणी मोहसिन मानच होतं, परंतु धाडत झालं नाही. बॅकअप यष्टीरक्षक हेमंत चौधरी झालं. एंड ऑफ सेकंड ओव्हर विथ सिंगल. निर्णायक दुसरं षटक सिंगल धाव्याच्या सोबतीनं समाप्त होतोय. स्कोर आपण बघत आहोत 2 षटकांच्या अंती 9.00 धाव्याच्या धावगतीनं एका गडाच्या मोबदल्यात 18 धावा. 18 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये 51,151 व आकर्षक चषक सन्माननीय खासदार भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे सुरेशजी म्हात्रे अर्थातच बाळ्या मामा यांच्या वतीनं चषक, स्वप्नीलजी मार्के यांच्या वतीनं द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 25,225 व आकर्षक चषक TDC बँकेचे संचालक राजेशदादा पाटील यांच्या वतीनं आर्थिक सौजन्य व चषक स्वर्गीय यमुनाबाई दत्तू दस यांच्या स्मरणार्थ हरेशजी दस शिवकरण ट्रान्सपोर्ट जांभुडे यांच्या वतीनं. त्यासमेत तृतीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 15,115 व चषक युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रतीकजी हिंदूराव यांच्या वतीनं आर्थिक सौजन्य तर चषक आपल्याला लाभले स्वर्गीय जयराम धस यांच्या स्मरणार्थ सागर धस यांच्या वतीनं. निखिल गोलंदाजीसाठी बॅकफुटवर आले. पहिला बॉल निखिलच्या अगेन्स्ट कव्हर्स मध्ये ढकलला. सेकंडचा कॉल, रनआउटची संधी आणि आय थिंक ती संधी गमावली की काय असा प्रश्न उपस्थित झाला. मात्र बॅटर थोडे इंजोर्ड झालेत. इमिडिएटली पोहोचा मॅनेजमेंट कमिटी, त्याचबरोबर ऑफिशियल देखील पोहोचलेले आहेत. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 12,212 आणि त्यासमेत चषक आर्थिक सौजन्य माजी सभापती पंचायत समिती मुरबाड स्वराताई चौधरी, त्याचबरोबर चषक प्रवीणजी मार्के यांच्या वतीनं आम्हाला लाभले. पंचम पारितोषिक रोख रक्कम रुपये 12,212 व चषक उद्योजक वरफगावचे अंकुशजी भोईर यांच्या वतीनं हे आर्थिक सौजन्य. त्यासमेत चषक स्वर्गीय रविराज बच्चू मार्के यांच्या स्मरणार्थ श्री शिवाजी बच्चू मार्के यांच्या वतीनं त्यांचं देखील आभार आम्ही व्यक्त करत आहोत. मॅन ऑफ द सिरीजसाठी फ्रीज बारकू फेमस वडापाव शॉप मसा प्रोपायटर महेशजी कतोरे यांच्या वतीनं व चषक किरणजी नामदेव मार्के यांच्या वतीनं त्यांचं देखील आभार आम्ही व्यक्त करत आहोत. बेस्ट बॉलरसाठी सिलिंग फॅन स्वर्गीय सोमनाथ दिघे यांच्या स्मरणार्थ श्री दशरथजी दिघे यांच्या वतीनं व चषक रुपेशजी दशरथ मार्के यांच्या वतीनं त्यांचाही आभार. बेस्ट बॅट्समनसाठी देखील सिलिंग फॅन श्री सागर भांडे यांच्या वतीनं, त्याचबरोबर चषक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगलजी दिघे यांच्या वतीनं त्यांचं देखील ऑल द बेस्ट आपण करूयात. त्यासमेत सामनावीर चषक ग्रुप ए साठी संदेशजी धस यांच्या वतीनं, ग्रुप बी साठी अनिलजी मार्के यांच्या वतीनं, ग्रुप सी साठी भास्करजी मार्के यांच्या वतीनं, ग्रुप डी साठी अनंतजी लिंगे यांच्या वतीनं, ग्रुप ई साठी विश्वासजी धस यांच्या वतीनं त्यांचाही मनस्वी आभार या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करत आहोत.
ज्याने ज्याने दाता सहस्र भवतीशू या उक्तीप्रमाणे या चेतन स्मृती चषकाच्या निमित्तानं 19व्या पर्वात आमच्या मॅनेजमेंट कमिटीला सहकार्य केले. अनेकविध स्तरामधून या स्पर्धेच्या निमित्तानं झालेली जी मदत आहे त्या सर्वांचं ऋण आम्ही व्यक्त करत आहोत. धावचीतसाठी आय थिंक मागणी केली आहे ती ऑनफिल्ड अंपायर हरेश कराळे सरांनी DRHची एसीडीच पाहिलं जाईल. पॉपिंग क्रीजमध्ये रिटर्न क्रीजमध्ये बॅटर सुखरूप परतला की नाही. फिल्डिंगला लगेचच जास्त डिले करू नका. लक्ष सुद्धा विकास स्पोर्ट्स पवाळे. येस बॅट्समन इज आउट. धावचीच्या स्वरूपात मोहसिन माघारी परतील. पहिला प्रयत्न फसला होता मात्र दुसऱ्या प्रयत्नात यष्ट्या उद्ध्वस्त करण्यात आला विकेटकीपर हेमंत चौधरी यांच्या वतीनं. धावसंख्या आपण बघत आहोत फलकावरती सध्या 19 आकड्यावरती. दुसरा धक्का नुकताच बसला. हे आमचं ट्रॉफी हाऊस सध्या आपल्या ऑन स्क्रीन आकर्षक चमचमत्या या ट्रॉफीज या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवत असताना प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज या सर्व आकर्षक आणि सुबक ट्रॉफीज सध्या आपल्या टेलिव्हिजन सेटवर. राऊंड विकेटने आले होते. गाईडलाईनला ओलांडून दारा चेंडू पंचांचा वाईडचा सिग्नल येतोय. धावसंख्या आपण बघत आहोत. एक्स्ट्रा एक अतिरिक्त धाव्याच्या सोबतीनं सध्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 20 या आकड्यावर 20 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. शफल रचून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेतली होती. फान लेगला बॅकअप आलेला आहे. व्हेरी गुड अटेम्प्ट फ्रॉम फिल्डर. मिळते आधी फक्त एक सिंगल धाव. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं आपण बघत आहोत सध्या पोहोचले पुढे ती 21 या आकड्यावर. 21 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 2 गड्यांच्या मोबदल्यात ही टोटल या मॅच मध्ये आपण बघत आहोत. बॅटिंग करत असताना शिवस्वराज 11 सावळाराम नगर नवापाडा बी क्रिकेट संघाची. लॉफ्ट केलं समोर. मिड ऑफला बेदून बॉल मागे. लॉंग ऑफला बॅकअप अवेलेबल झालंय. एक सिंगल त्यापेक्षा जास्त काही नसेल. पहिल्या षटकात सुरुवात दमदार होती, आक्रमक होती संदेशची. मात्र जसा तो माघारी परतला मिडल ओव्हर्समध्ये मयूर त्या समेत मोहसिन आणि विशाल यांना मोठ्या स्ट्रोक्समध्ये डीलिंग कंटिन्युअसली करता आली नाही. स्कोर 22. बॅटची कडा आणि सुयश. आणखीन एक सफलता मिळते विकास स्पोर्ट्स पवाळेला. निखिल शिंदेला या मॅच मधलं हे पहिलं सुयश. फलंदाज बाद. न्यू बॅट्समन स्वप्नील मैदानामध्ये दाखल होत्यात. यानंतर होणारा जो सामना आहे ग्रुप डी मधील पहिल्या फेरीतील दुसरा. साई समृद्धी मानिवली आणि त्यांच्या विरोधात आदर्श 11 धानिवली. दोनही संघाचे संघनायक मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा. आपला ड्रेस कोड कलेक्ट करा. मिड इनिंगच्या दरम्यान कंपल्सरी आपण टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्धा मिड इनिंगला जर कुठल्याही संघाचा कर्णधार उपस्थित झाला नाही तर दोन्ही टीमला 2-2 बॉलची पॅनल्टी. एका संघाचा कर्णधार उपस्थित झाला, दुसऱ्या संघाचा कर्णधार उपस्थित झाला नाही तर ज्या संघाचा संघ कर्णधार अनुपस्थित असेल त्या टीमला पॅनल्टी असेल ती 2 धाब्याची. आणि सेकंड इनिंग ची जेव्हा 2 षटकं संपली जातील तदनंतर जर आपण रिपोर्टिंग करत असाल तर मात्र ज्या संघाचा संघ कर्णधार लेट रिपोर्टिंग करेल त्या संघनायकाला त्या टीमला 2 बॉलची पॅनल्टी असेल. लक्ष सुद्धा 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. एका हातानं झेल घेण्याचा प्रयत्न करत होते आय थिंक डीप मधून फिल्डर. ऑन साइडला वळवलाय क्षेत्ररक्षक मात्र ते बनवून राहतील दर्शक. बॉल जाईल त्यांच्या डोक्यावरून. काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा तडाका स्वप्नीलच्या बॅटमधून. षटकार. षटकाचा शेवट गोड समर्पक करत असताना बॅटर स्वप्नील. एंड ऑफ ओव्हर नंबर 3. षटक 3 संपली. 10.00 धाब्याची सध्या धावगती. स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत 30 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात.
10.00 धाब्याची धावगती 3 षटकांच्या पाठीमागे सध्या मेंटेन करण्यात आलेली आहे। बॅटिंग करत असताना शिवस्वराज 11 सावळाराम नगर नवापाडा बी क्रिकेट संघाकडून। वेळेत उपस्थित झालेले आहेत। साई दादा आपला डिस्कॉर्ड कलेक्ट करा फर्स्ट ऑफ ऑल। स्कोर 30-30। अंतिम षटक निर्णायक षटक। पहिल्या डावाचं महत्वपूर्ण षटक गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत। मयूर पतंगराव स्वतः संघनायक संघ कर्णधार कॅप्टन अंतिम षटकात गोलंदाजी करता। मयूर पतंगराव गोलंदाजीसाठी। अंतिम षटकात पहिला बॉल पुढ्यात आणि स्टेट बॅटन लॉफ्ट केला। लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याच्या हाताला चटका देऊन बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड। लॉंग ऑन क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार। धावा संख्या आपण बघत आहोत 34। 34 धावा याच बरोबर दाफलकरती। मयूरच्या बॅटमधून या निर्णायक 4 धावा येत असताना ऑफ स्टंपच्या बाहेर शॉट ऑफ गुडले होता, कट करण्याचा प्रयत्न करत होते। चेंडूच्या लाईन पासून थोडे दूर राहिले, ड्रिल करून दाखवत आहे, थ्रू द कव्हर्स खेळायचं होतं। वेग चांगला पाहायला मिळाला या चेंडूवरती, बाउन्स देखील चांगला झाला, त्याच कारणास्तव ही लाईन रीड करता आली नाही स्टॅकरवरती बॅटर मयूरला। स्विंग अँड मिस, वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी। अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतायत, बदलले त्याचा बाव लॅटॉक फुटवर्क, त्याच कारणासह आपण बघत आहोत या मॅच मध्ये आता पहिल्या चौकारानंतर संघनायकाचं हे कमबॅक। लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू, धावा संख्या स्थिर 34। 34 धावा सध्या स्कोरबोर्डवर। मिस टाइम फटका, झेलची संधी, मात्र लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरच्या अगदी मध्यांतरी हा चेंडू पडलेला आहे। त्यांच्या आवाकाबाहेर चेंडू सेफली लँडिंग होतोय, ग्राउंडिंग होतोय, मिळतायत त्या 2 धावा। 2च्या सोबतीने धावा संख्या पोहोचते पुढे 36। 36 धावा सध्या स्कोरबोर्डवर। 2 चेंडूत 8चं योगदान स्वप्नीलचं, 7 चेंडूत 8चं योगदान मयूरचं। पाहायचं अंतिम 2 चेंडूत आता फिनिशिंग टच कसा असेल। लोवर फुल टॉस बॉल, स्टेट बॅटनं लॉफ्ट केलं समोर, बॉलला उंची जास्त गाठली, लांबी कमी, लॉंग ऑनला फिल्डर पोहोचले बॉलच्या खोली, दिल्ली झेलची हमी, आणखीन एक झटका नवापाडा बी क्रिकेट संघाला। फलंदाज बाद, मयूर परत आहेत माघारी। धावा संख्या आपण बघत आहोत 36 या आकड्यावरती। संघनायक मयूर पतंगरावला मिळणाऱ्या या मॅच मधलं हे पहिलं सुयश, तर सांघिक सफलता 4थी। बॅटिंग करत असताना शिवस्वराज 11 सावळाराम नगर नवापाडा बीच अगेन्स्ट विकास स्पोर्ट्स पवाळेला। न्यू बॅटर गणेशला आपण बघत आहोत स्टॅकर एंडला। महत्वपूर्ण पहिल्या डावाचा अंतिम चेंडू, अखेरचा चेंडू 36 बनवला गेला। पायाचं फिनिशिंग टच कसं असेल। 4 आला तर 40 होतील, 6 आला तर 42 होतील, सिंगल आले तर 37 होतील, डॉट आला तर मात्र टार्गेट 37 असेल। येस इट इज डॉट बॉल येताना पाहायला मिळेल। याचबरोबर औपचारिकरित्या पंचांच्या वतीने इशारा। एंड ऑफ फर्स्ट इनिंग, पहिलं सत्र संपलं। स्कोर आपण बघत आहोत 36-36। 4 गटांच्या मोबदल्यात 9.00 धाब्याची धावगती सध्या स्कोरबोर्डवर मेंटेन करत असताना बॅटिंग करणारा संघ अर्थातच शिवस्वराज 11 सावळाराम नगर नवापाडा बी आणि 37 धाब्याचं टार्गेट निर्णायक द्वितीय सत्रात सेट झालंय विकास स्पोर्ट्स पवाळ्याच्या समोर। यानंतर होणारा महत्वपूर्ण सामना ग्रुप डी मधील पहिल्या फेरीची लढत, दुसरी टॉस आपण लगेचच स्कोर करत आहोत। व्यासपीठावरती उपस्थित आपल्या सन्माननीय लाडक्या अतिथींच्या शुभ हस्ते आदर्श 11 धानिवली आणि त्यांच्या विरोधात साई समृद्धी मानिवली, दोनही संघाचे संघनायक लगेचच आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं लक्ष सुद्धा। आदर्श 11 धानिवलीचे संघनायक ऑलरेडी उपस्थित झालेले आहेत। साई समृद्धी मानिवली संघ आपला संघ कर्णधार लगेचच पाठवा।
हॅलो. चला इमिडिएटली या टॉस साठी आदर्श 11 धानेवली संघ नियोजित वेळेत उपस्थित झालेला आहे. प्रतिस्पर्धी ऑपोनंट साई समृद्धी मानेवली संघ कर्णधार आपण आपली उपस्थिती दर्शवा. लक्ष सुद्धा वेलकम. मल्हारी नुकताच संपन्न झालेली समर्थ कृपा चषक ही क्रीडा स्पर्धा आणि त्या क्रीडा स्पर्धेतील महान ते विजेते होते. आदर्श 11 धानेवली बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट साई भोईर, मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ज्याच्या बॅटमधून 93 धावा, त्याचबरोबर 9 विकेट आपण पाहिल्या होत्या. बाहुबली ऑफ आदर्श 11 धानेवली मंगेश भोईर. सर्व खेळाडू युनिफॉर्म आपण बघत आहोत. त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. स्पेशली कमबॅक केलं होतं. विरोधकांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं आदर्श 11 धानेवलीनं. तो संघ इन ॲक्शन नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आयोजन समितीची सक्त सूचना आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. पहिलं षटक समाप्त होण्याच्या अगोदर जर साई समृद्धी मानेवली क्रिकेट संघाच्या संघनायकांना उपस्थिती दर्शवली नाही तर 2 धावेची पॅनल्टी असेल. तदनंतर जसजसा तुम्ही जास्त वेळ घ्याल तशी तशी बॉलची पॅनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. लक्ष सुद्धा. वेलकम. मंदार राणे सर देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील निर्णायक स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये मनपूर्वक हार्दिक सहस्त्र सरचे स्वागत. द्वितीय सत्र सुरू होते. 37 धावेचं लक्ष काढण्यासाठी सलामीवीर मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. हेमंत चौधरी साखरेला तर त्यांच्या सौम्यत आपण बघत आहोत सलामीवीराच्या भूमिकेत मयूर पतंगराव. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. 37 धावेचं टार्गेट गोलंदाजीसाठी पाहिले तर संदेश येत आहे. जिनियन ऑलराऊंडर फ्रॉम टीम शिवस्वराज 11 सावळाराम नगर नवापाडा बी. फ्रंटलाईन बॉलर आहेत या टीमचे. सध्या गोलंदाजीसाठी तयार होत असताना अधिकचा वेळ घेऊ नका. शिवस्वराज 11 सावळाराम नगर फास्टली फिल्डिंग सेट करा. लक्ष सुद्धा. बरोबर 9:23 ला पहिल्या सत्रातला पहिला चेंडू पडला होता. ऑनफिल्ड अंपायरचा लेट्स प्लेचा सिग्नल दोन्ही टीमला सामन्याच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल अपर वेस्ट ॲट बीमर आणि बीमर वरती लॉंग लेगला बॉल पाठवलाय. 1 बॉल 0 नो +4. सुरुवात झाली खराब गोलंदाज संदेश कडून. पहिला बॉल लॉंग लेग सीमा पार. इट्स अ लकी फायबर. हा पंजा. ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कॉस्टली खर्च कराल तर नेहमीच तुमच्यासाठी ते मागणं ठरू शकतं. सुरुवात बीमर +4 न झाली. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी हेमंतला. हा चेंडू लो फुलटॉस होता. थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करत होते. बॅटच्या अगदी टो एंडला चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही.
मागच्या भीमंड नंतर लगेचच केले कमबॅक ते गोलंदाज संतोषनं. फ्रंटलाईन बॉलर आहे संतोष. या महत्वपूर्ण सामन्यात विथ द बॅट त्याचं 10 धाब्याचं योगदान आलं होतं, मात्र संदेशला इथनं कमबॅक करावं लागेल. ऑन साइडला टर्न करतात, गॅप मोठा आहे. काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक सरते शेवटी उपस्थित झाले. चांगलं बॅकअप आलं नॉस्ट्राकर रेनला. दमदार थ्रो देत असताना तोपर्यंत मिळते ती एक सिंगल धाव स्कोर सिंगलच्या मदतीने आतापर्यंत पोहोचलाय. तर पुढे 6 या आकड्यावर 6 ऑन बोर्ड. ड्राईव्ह करतात कव्हर्साने मिड ऑफच्या मधून काढला. वॉट अ शॉट. ऑफ ड्राईव्हचा देखणा दमदार दर्शनीय फटका लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संघनायक मयूर पतंगरावचा पलटवार चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. फुलटॉस होतो ऑफटमच्या बाहेर. वेग चांगला पाहायला मिळाला. विकेट किपर बीट शॉट थर्ड मॅन बीट. एक सिंगल पूर्ण सेकंडचा कॉल करतायत मयूर. दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात स्ट्रायकर एंडला ते पोहोचलेले आहेत. सरते शेवटी पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल. इट इज फ्रॉम बाईट्स. या 2 धावा धावसंख्या 2च्या सोबतीने पोहोचले. ती 37 धाब्याच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 12 या आकड्यावर 12 ऑन बोर्ड विदाउट लॉस. पॉवर प्ले मध्ये 4 चेंडूत सुरुवात दमदार झाली आहे. ती बॅटिंग करणारा विकास स्पोर्ट्स पवाळे क्रिकेट संघाची. हा चेंडू पायात होता. सन्मान देण्यास भाग पडला. मिड विकेटला फिल्डर इनफिल्ड मध्ये उपस्थित आहेत. मिळेल ती फक्त एक सिंगल. क्रिकेट विथ द कॅल्क्युलेशन, क्रिकेट विथ द सेन्सिबलनेस. धावसंख्या सिंगलच्या सोबतीने आपण बघत आहोत पोहोचले. ती सध्या 13 या आकड्यावरती. स्ट्रेट बॅटर लॉफ्ट केलं समोर मिड ऑफ 8 मध्ये. त्याचाच फायदा आता घेतला. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. 1-2 का 4 चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या अंती 17 धावा स्कोरबोर्डवर. इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन 3 चेंडूत 5 मयूर पतंगरावचं तर 4 चेंडूत 2 चौकारानेशी हेमंत चौधरी या मॅच मध्ये विथ बॅट 9 धावा कॉन्ट्रीब्यूट करत असताना. वेलकम समर्थ कृपा चषकाचे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मंगेश भोईर, बाहुबली आदर्श 11 धान्यावली उपस्थित झाले. त्यांचं देखील स्वागत आहे. पहा आयोजन समितीच्या सूचनेनुसार साई समृद्धी मानिवली संघ उपस्थित झाला नाही पहिल्या षटकाच्या अंती. त्याच कारणास्तव त्यांना 2 धावेची पॅनल्टी आता डिक्लेअर केलेली आहे. जसजसा तुम्ही जास्त वेळ घ्याल तसं पॅनल्टीचं इम्प्लिमेशन बॉलच्या पॅनल्टीमध्ये देखील केलं जाईल. मॅच संपण्याच्या आत जर तुम्ही उपस्थित झाले नाही तर डेफिनेटली बॉलची पॅनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल आणि ती किती बॉलची पॅनल्टी असेल याची कल्पना आम्हालाही नाही. लक्ष असू द्या. धावसंख्या 17 17 ऑन बोर्ड विदाउट लॉस. 18 चेंडू 20 धाब्याची आवश्यकता. षटक दुसरं सध्या सुरू होते. गणेश येतात गोलंदाजी करता. स्पीडअप गरजेचं राहील. विकास स्पोर्ट्स पवाळे रनचेस करत असताना पहिल्या षटकात स्वप्नवत सुरुवात सलामी विराटी करून दिली आहे. थांबले, पॉज घेऊन हुक करण्याचा प्रयत्न करत होते. डाऊन द लेग स्टिक ऑनफिल्ड अंपायर सिग्नल. इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्रा धावेच्या बढतीनं टीमची टोटल सध्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत पोहोचली ती 18 या आकड्यावर. 18 ऑन बोर्ड. 18 चेंडू 19 हे साधं सोपं सहज सोयीस्कर समीकरण. बॅकफुटर आले, कट करतायत. कव्हर्स मधून बॉल काढलाय. डीप मध्ये बॅकअप. क्षेत्ररक्षकाची थोडीशी खराब कामगिरी, नाखुश कामगिरी. त्याच कारणास्तव दुसरी धाव देखील आपण बघत आहोत सहजरित्या कंप्लीट करण्यात आलेली आहे. 2च्या सोबतीने धावसंख्या 20. रन अप बॉल इक्वेशन 17 चेंडू आणि 17 चेंडूत आता 17 धाब्याची आवश्यकता. 17 रिक्वायर्ड इन रिमेनिंग 17. अक्रॉस द बॅट ऑन साइडला आपण पूल करतायत. फिल्डर उपस्थित आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग.
पहिल्या अटेमध्ये चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं या चारही क्रिया त्या ठिकाणी अगदी झपाट्यानं पूर्ण झालेल्या आहेत. सिंगलच्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचले पुढे ते आतापर्यंत 21 या आकड्यावर. 16 चेंडू 16 धावा हे समीकरण. 16 रिक्वायर्ड इन रिमेनिंग 16. अक्रॉस द बॅट ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, मिडविकेटला पहिलं सुयश मिळतंय. ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या शिवस्वराज 11 सावळाराम नगर नवापाडा बी क्रिकेट संघाला फलंदाज बाद हेमंत चौधरी माघारी परत आहेत. वरती तानाजीदादा बिराडे आणि त्यांच्या समेत बापूदादा मार्के उपस्थित झाले. चेतन स्मृती चषकाच्या निमित्तानं आपलंही मनपूर्वक हार्दिक ससने सरसे स्वागत. आज संपूर्ण दिवसभर तुम्हाला व्यासपीठावरती पाहुण्यांची लगबग पाहायला मिळेल. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500चा कॅश प्राइज निखिल शिंदे करता गौरव भोईर यांच्या वतीनं. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती क्लीन बोल्ड अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तो फसला आणि मैदानावरती 21 वरती धक्का दुसरा बसला. विकास स्पोर्ट्स पवाळेला. निखिल आल्या पावली माघारी. मयूर चौधरी मैदानामध्ये पोहोचतायत. ब्रायड ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आंबेगावकर चषक आणि स्पेशली मेगा फायनलमध्ये याच क्रीडांगणावरती अगदी संध्याकाळच्या अंधुक प्रकाशात केलेली मयूर चौधरीनं फलंदाजी कोण विसरेल. ज्याच्या बॅटमधून क्रुशियल मुवमेंटला आलेले ते 3 चौकार आणि तदनंतर आंबेगावकर चषकाचा चॅम्पियन जेतेपदाचा मानकरी ठरला होता तो विकास स्पोर्ट्स पवाळे. 14 चेंडू 16 धावा ऑन हॅट्रिक. पाहिजे स्पर्धेतली तिसरी विकेट हॅट्रिक. कॅरी केली जाईल का? फुल लेंथ होता. विकेट कीपर बीट झाला. बॅटरी बीट. बॅकअप आला शॉट फान लेगला. तोपर्यंत पंचांचा बाईचा सिग्नल. एक धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं पोहोचली होती 22 22 आकड्यावर. पिच क्युरेटर गिरीजी बोईर देखील उपस्थित झाले. त्यांचं वेलकम आहे. या षटकात छोटेखानी का होईना परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय तो गोलंदाज गणेशनं. 13 चेंडू 15 धावा हे समीकरण. सामना आता थोडा दूर झालाय. तो बॅटिंग करणाऱ्या विकास स्पोर्ट्स पवाळे पासून मात्र समीकरण अजूनही सोपं आहे. सहज शक्य आहे. 13 चेंडू 15 धावा. लास्ट डिलिव्हरी. लो फुल टॉस ऑफ्टॉनच्या बाहेर सातत्यानं वाईड लाईनला टार्गेट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाची मात्र खराब कामगिरी आपण बघत आहोत. हवं तसं यष्टीरक्षण झालं नाही. एक गोलंदाज म्हणून तुम्हाला क्षेत्ररक्षक आणि यष्टीरक्षक यांच्याकडे सातत्यानं समर्थन ते पाठबल तुमची पाठराखण होणं गरजेचं असं मात्र त्याचा विरोधाभास मैदानामध्ये आपण बघत आहोत. धावसंख्या 22 एका सिंगलनं 23. षटक 2 संपली. 12 चेंडू आणि 12 चेंडूत विजयासाठी आता 14 धावेची आवश्यकता. या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी आपण बघितलेली आहे. पहिल्या षटकात सुरुवात जबरदस्त होती. 17 धावा आल्या होत्या. मात्र या षटकात महत्वपूर्ण 2 धक्के देताना गणेशनं अवघ्या 6 धावा खर्च केलेल्या आहेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याच्या पद्धतीने केला गेला. पायसे उर्वरित 2 षटकांमध्ये का स्ट्रॅटजी असेल फिल्डिंग करणाऱ्या शिवस्वराज 11 सावळाराम नगर नवापाडा बी क्रिकेट संघाची. 12 चेंडू 14 धावा. इक्वेशन स्पीडअप गरजेचं राहील. संदेश मोसीन अँड ऑल टीम. नुकताच ज्यांनी दुसरं षटक टाकलं त्यांचे चिरंजीव अर्थातच संचित गोलंदाजीसाठी येत आहेत. पिता पुत्र जोडीने आपल्या गावाला रिप्रेझेंट करत असताना संचित गोलंदाजीसाठी 12 चेंडू 14 धावा हे समीकरण स्पीडअप गरजेचं राहील. 10 क्रिक या वाहिनीच्या वतीनं जो प्रेक्षक वर्ग युट्यूब सोशल ॲपच्या माध्यमातून आमच्यासोबत जॉईन झालाय त्या सर्वांचं वेलकम आहे.
12 चेंडू 14 धावा गोलंदाजीसाठी संचित. पहिला चेंडू लो फुल टॉस ड्राईव्ह करतायत थ्रू द कव्हर्स. डीप मध्ये फिल्डर उपस्थित होते मात्र त्यांना पोहोचण्या अगोदर बॉल पोहोचला लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दमदार सुरुवात मयूर पतंगरावची निर्णायक तिसऱ्या षटकात. अक्रॉस द बॅट ऑफसाइडला वळवण्यात आला. क्षेत्ररक्षक उपस्थित डीप मध्ये. व्हेरी गुड फिल्डिंग. अगदी सीमारेषेच्या नजदीक सूर लगावत असताना चांगला प्रयत्न बॉलला अडवण्याचा त्यामध्ये यशस्वी देखील झाले. मिळेल ती फक्त एक धाव. धावसंख्या सिंगलच्या सोबतीने आपण बघत आहोत सध्या पोहोचली ती 28. 28 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 10 चेंडू आणि 10 चेंडूत विजयासाठी आता 9 धावेची आवश्यकता. 9 रिक्वायर्ड इन रिमेनिंग 10. लो फुल टॉस कमी गतीने टाकण्यात आला होता. हवं तसं टायमिंग करता आलं नाही. मिडलिंग करता आलं नाही. मिळते ती एक सिंगल धाव. स्कोर याचबरोबर आपण बघत आहोत 29-29 आकड्यावर. 9 चेंडू अजूनही 8 धावेची आवश्यकता. सामना थोडासा लांबवलाय असं वाटलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये सामना फिनिश होईल मात्र गोलंदाज गणेश यांनी कमालीची कामगिरी केली आणि तदनंतर त्यांचे सुपुत्र त्यांचे चिरंजीव संचित निर्णायक तिसऱ्या षटकामध्ये देखील आता व्हेरिएशन वैविध्यपूर्ण गोलंदाजी करताना दिसत आहेत. 9 चेंडू 8 धावा हे समीकरण. लोगो फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला. समोर गॅप मोठा आहे. लॉंग ऑनचा फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. लॉंग ऑफ वरून बॅकअप आलं मात्र दोनही क्षेत्ररक्षकांची सुमार दर्जाची कामगिरी. बॉल त्यांच्यामधून फरार झालाय. लॉंग ऑन सीमा पार. चौकार. काही क्षणासाठी का होणार परंतु या स्ट्रोकवरती भारताचं सचिन रमेश तेंडुलकर सर यांची आठवण झाली. स्ट्रेट ड्राईव्ह, ग्रेट ड्राईव्ह. कमी गतीने टाकलेला बॉल ऑन साइडला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होते मयूर. बॅटच्या अगदी टो एंडला. हवं तसं टायमिंग नव्हतं. आणखीन एक सिंगल स्कोर आपण बघत होतो 34-34 या आकड्यावरती. 7 चेंडू 3 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. पाहायचे मयूर चौधरी या डावाला फिनिश करतील का. कमी गतीने टाकलेला हा देखील बॉल त्यावरती जजमेंट चांगलं राहिलं नाही बॅटर मयूर चौधरीचं. थ्रू द कव्हर्स खेळायचं होतं. ड्रिल करून दाखवत आहेत मात्र डॉट चेंडून आपण बघत आहोत. महत्वपूर्ण तिसऱ्या षटकाची सांगता झालेले. नाफलकावरती 11.33 धावगती. 34 धावा बनवल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. 6 चेंडू आणि 6 चेंडूत विजयासाठी आता 3 धावेची आवश्यकता. 3 रिक्वायर्ड इन रिमेनिंग 6 बॉल. चला टीम मॉडेल बंद करा. संदेश, गणेश, संचित त्यासमेत मोहसिन अँड ऑल टीम मॉडेल बंद करा. लक्ष सुद्धा जवळजवळ पहिला सामना संपण्याच्या उंबरठ्यावरती अजूनही साई समृद्धी मानिवली संघ उपस्थित झाला नाही. ऑलरेडी तुम्ही टॉससाठी डिले केलं त्यासाठी मॅनेजमेंट कमिटीनं तुम्हाला 2 धाब्याची पेनल्टी दिली आहे. मात्र पाहायचं आता यानंतर पेनल्टीचं इम्प्लिमेंटेशन काय असेल आणि ह्या सामना संपण्यापूर्वी जर आपण उपस्थित झाले नाही तर पेनल्टी 2 बॉलची डिक्लेअर केली जाईल. लक्ष सुद्या. 6 चेंडू 3 धावा हे समीकरण. अंतिम षटकात गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत संघनायक मोहसिनला. कॅप्टन वर्सेस कॅप्टन असं बॅटल अंतिम षटकात. स्पीडअप गरजेचं राहील. मोहसिन अँड ऑल टीम. जास्त वेळ तुम्ही घेताय. संदेश लक्ष सुद्या. स्पीडअप गरजेचं राहील. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती फुल टॉल वसूल केलाय.
संगनायकानं MS धोनी स्टाईलला सामना फिनिश केला आणि पहिल्या मॅच मध्ये दमदार विजय विकास स्पोर्ट्स पवाळेचा. मनपूर्वक अभिनंदन विकास स्पोर्ट्स पवाळे. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. वेल प्ले बॉयज. आणि टफ अँड हार्ड लक आपण देऊया टीम शिवस्वराज 11 सावळाराम नगर नवापाडा बी क्रिकेट संघाला. हँडशेक करून घ्या दोन्ही टीम. सामनावीराच्या पुरस्काराची घोषणा आपण करत आहोत. यानंतर होणारी ही महत्वपूर्ण लढत टॉससाठी अजूनही उपस्थित झाले नाही साई समृद्धी मानवलीचे कॅप्टन. त्याच कारणास्तव चालू सामना संपलाय. सो मॅनेजमेंट कमिटीने आता 2 बॉलची पॅनल्टी लगेचच डिक्लेअर केली आणि जसजसा तुम्ही अधिकचा वेळ घ्याल तसतशी बॉलच्या पॅनल्टीमध्ये देखील वाढ केली जाईल. लक्ष असू द्या. मॅच समरी आपल्या स्क्रीनवरती. सदतीचा पाठलाग करत असताना मॅच मध्ये विथ द बॅट एकतर्फी किल्ला ज्यानं लढवला. 11 चेंडू 24 धाव्याचं योगदान नॉट आउट खेळी ज्यानं साकारली आणि गोलंदाजी करत असताना निर्णायक अंतिम 4थ्या षटकात अवघ्या 6 धावा देत असताना महत्वपूर्ण 1 विकेट कॅरी केली. तो संघाचा संघ कर्णधार